तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन थाई करी. ग्रीन थाई करीसाठी आपण घेतलेला आहे इथे ब्रोकोली, व्हेजिटेबल्स, काही आपण भाज्या घेतलेल्या आहेत. तर याच्यासाठी आपण झुकिनी, मशरूम, कॅरट, ब्रोकोली, बेसिल, बेबी कॉर्न, देन शिमला मिरची, अशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये आपण इथे हिरव्या मिरच्या, अद्रक, त्यानंतर लेमन ग्रास, बेसिल, थोडंसं लिंबाच्या थोडंसं साल, आपण हे सगळं टाकून आणि एक कांदा, हे सगळं टाकून आपण आता पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये या सगळ्या व्हेजिटेबल्स अशा थोड्याशा आपण फ्राय करणार आहोत. अगदी थोड्याशा सॉते करून घ्यायचे याला, बाकी काही नाही, खूप जास्त त्याला शिजवायचं नाही. आता याच्यामध्ये थोडंसं ट्रॅडिशनल लुक देण्यासाठी थाई करीला आपण थोडेसे मिरे, ब्लॅक पेपर, एक लवंग आणि त्याच्यानंतर थोडेसे धणे आणि जिरे, हे आपण असे बारीक कुटून घेतलेले आहेत. हे एवढंसं मिक्सरमध्ये जे बारीक वाटून घेतलेलं आहे याच्यावरून थोडंसं हे टाकायचं. नंतर आपण या ग्रीन थाई करी मध्ये आपण हे कोकोनट वॉटर मिक्स करणार आहोत. हे कोकोनट वॉटर आपण याच्यामध्ये कोकोनट मिल्क ऍड करून घ्यायचं आहे. हे कोकोनट मिल्क मी घरी बनवलेलं आहे. झाल्यावरती अगदी थोडीशी टाकायची ब्राऊन शुगर, अगदी थोडीशी टाकायची. अशा प्रकारे खाण्यासाठी रेडी आहे आपली ग्रीन थाई करी विथ राईस, स्टीम राईस.